नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण 70 प्रश्नाची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 30 डिसेंबर टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. 30 डिसेंबर टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देवेंद्र झांझरिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवेंद्र झांझरिया हा खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भालाफेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुढीलपैकी काय म्हणतात? कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुढीलपैकी काय असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एंटेमॉलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 अडाण हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील धरण आहे? अडाण हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाशिम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका ही चळवळ उभारली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु रामसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 1 हेक्टर म्हणजेच पुढीलपैकी किती आर होईल? 1 हेक्टर म्हणजेच पुढीलपैकी किती आर होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 हेक्टर म्हणजे 100 आर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वातावरणामधील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? वातावरणामधील सापेक्ष आर्द्रता यांचे मापन करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हायग्रोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कायमधारा ही पद्धती पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? कायमधारा ही पद्धती पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती ग्रंथी आहे? मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती ग्रंथी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन नंबर पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाचा आहे? खालीलपैकी कोणता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1098 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या कराराने रूढ झाली होती? कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या कराराने रूढ झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्योटो करार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या वर्षींचा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा नव्याने ओळख झाला होता? खालीलपैकी कोणत्या वर्षी मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा झाला होता. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांकांचे उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधील द्वितीय क्रमांकांचे उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 साल्हेर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत घटना दुरुस्तीची पद्धत आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या कलमांच्या अंतर्गत घटना दुरुस्तीची ही पद्धत अवलंबिली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 368 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा पुढीलपैकी मुख्य उद्देश कोणता आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा पुढीलपैकी मुख्य उद्देश कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वरील सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्याचे अधिकार स्पष्ट करण्यात आलेले आहेत? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत धर्म स्वातंत्र्याचे अधिकार स्पष्ट करण्यात आलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचे अधिकार हे स्पष्ट करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 19 भारतामधील रहिवाशांना दिला जाणारा विशिष्ट असा आधार क्रमांक किती क्रमांकाचा असतो? आधार हा क्रमांक पुढीलपैकी किती अंकी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आधार हा 12 अंकी हा आधार क्रमांक असतो. प्रश्न क्रमांक 20 कवी बी यांचे पुढीलपैकी पूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? कवी बी यांचे पुढीलपैकी संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नारायण मुरलीधर गुप्ते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 CDMA तंत्रज्ञान पुढीलपैकी कशाशी संबंधित तंत्रज्ञान आहे? CDMA हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित तंत्रज्ञान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मोबाईल फोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 चबाहार हे बंदर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? चबाहार हे बंदर पुढीलपैकी कोणत्या देशामधील बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इराण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 द्वंद्व समासामधील पुढीलपैकी कोणते पद हे महत्त्वाचे असते? द्वंद्व समासामध्ये पुढीलपैकी कोणते पद हे महत्त्वाचे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही पदे महत्त्वाची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या कितवी लोकसभा आपली चालू आहे? सध्या भारतामध्ये कितवी लोकसभा ही अस्तित्वात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सध्या भारतामध्ये 17वी लोकसभा ही अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 25 आपल्याला या ठिकाणी USB फुल फॉर्म सांगायचे आहे. USB म्हणजेच आपल्याला या ठिकाणी USB फुल फॉर्म सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 युनिव्हर्सल सिरियल बस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आपल्याला या ठिकाणी रोमचे पूर्ण रूप सांगायचे आहे. रोमचे आपल्याला या ठिकाणी पूर्ण रूप सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रीड ओनली मेमरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद सदस्य या ठिकाणी यांचा सहभाग नसतो. प्रश्न क्रमांक 28 धर्मशाळा हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धर्मशाळा हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारत चीन यांच्यामधील सीमारेषा पुढीलपैकी कोणती आहे? भारत आणि चीन यांच्यामधील सीमारेषा पुढीलपैकी कोणती रेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅकमोहन लाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 PV सिंधू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? PV सिंधू हे खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सिंगापूरमध्ये पुढीलपैकी कोणते चलन हे वापरले जाते? सिंगापूरमध्ये पुढीलपैकी कोणते चलन हे वापरले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉलर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सरहद गांधी या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 एक अश्वशक्ती म्हणजेच पुढीलपैकी किती वॅट होईल? एक अश्वशक्ती म्हणजेच पुढीलपैकी किती वॅट होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 746 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मदुराई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 1 टेराबाईट म्हणजेच पुढीलपैकी किती बाईट होईल? 1 टेराबाईट म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1024 गिगाबाईट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 एलदरी धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरील धरण आहे? एलदरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरील धरण आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मृत्युंजय या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 किरणोत्सारी यांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? किरणोत्सारी यांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हेनरी ब्रेकवेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नागझिरा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आपल्या या ठिकाणी प्रोड्युसर गॅसमध्ये पुढीलपैकी कोणते घटक असतात? प्रोड्युसर गॅस या इंधनामध्ये पुढीलपैकी कोणते घटक असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अमृत महोत्सव पुढीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करतात? अमृत महोत्सव हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 75 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तेजस हे पुढीलपैकी काय आहे? तेजस हे पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तेजस हे लढाऊ विमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ओहम हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? ओहम हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्युत रोध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 स्कर्वी हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? स्कर्वी हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धवल क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे पुढीलपैकी कोठे वापरतात? नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोठे वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे या ठिकाणी नॉटिकल मैल हे एकक वापरतात. प्रश्न क्रमांक 47 जगामधली पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? जगामधली पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशामध्ये सुरू झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणता महामार्ग हा भारतामध्ये सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? खालीलपैकी कोणता महामार्ग भारतामध्ये सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 NH7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हॅरी पॉटर या मालिकेमधील पुस्तके पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहेत? हॅरी पॉटर या मालिकेमधील पुस्तके पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 JK रोलिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 कलिंग प्रदेश पुढीलपैकी कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश पुढीलपैकी कोणत्या ऐतिहासिक राज्याचे नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 ज्वालागुट्टा हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ज्वालागुट्टा हे खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 भारतीय प्रमाण वेळ व ग्रीनविच मीन टाईम यामध्ये किती अंतर आहे? भारतीय प्रमाण वेळ व ग्रीनविच मीन टाईम यांच्यामध्ये पुढीलपैकी किती तासांचे अंतर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5.5 तास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 जैन मतानुसार पुढीलपैकी शेवटचे तीर्थकार पुढीलपैकी कोण होते? जैन मतानुसार त्यांचे शेवटचे तीर्थकार पुढीलपैकी कोण मानले जातात?
जातात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्धमान महावीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले शहर आहे? अहमदाबाद हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 साबरमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 कलम 280 हे कलम पुढीलपैकी कशाशी संबंधीचे कलम आहे? कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधीचे कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वित्त आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती दोन्ही संसदनाचे संयुक्त अधिवेशन बोलू शकतात? खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन हे बोलावू शकतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 108 नुसार राष्ट्रपती हे संयुक्त अधिवेशन बोलावू शकतात. प्रश्न क्रमांक 60 विधान परिषद यांच्या सदस्यांची वय पात्रता किती असते? विधान परिषद यांच्या सदस्यांची पात्रता पुढीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 यावल हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यावल हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 देशामध्ये कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था पुढीलपैकी कोणती आहे? देशामध्ये कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 वसंतराव नाईक समिती कोणत्या साली स्थापन झालेली समिती आहे? वसंतराव नाईक ही समिती पुढीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झालेली समिती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.